सुगायचं बघा इथं पहिला पाय धुवायचा असते देवाला जायच्या आधी पवित्र होऊन जायचं असते. सो टेक केअर ऑफ इट गाईज. काय नाही स्वप्ने आपण पवित्र आहे ह्याचं काय नाहीचं बघा असं मंदिर आहे. व्हिडिओ करायला चालत नाही तरी केलं. इथं काय पाणी आहे नदीच. नमस्कार गाईज. रातचा व्लॉग मी स्टार्ट करत आहे बिकॉज मग तुम्हाला एक गुड न्यूज दाखवतो. काय गुड न्यूज दिसते का इथं आता फोकस आहे ना. हा झालं अरे हा तर काय भावाचे 10K झाल्यात. सो हे घे पेमेंट कर माझ्यावरनं. सो 10Kचा केक कापायचा आहे आणि आम्ही चाललोय आता रामलिंगला सगळे. मी, प्रसाद, दक्ष, राज आणि स्वप्नीलला. सो तिथं कंटिन्यू करूया ब्लॉग आणि राजला सरप्राईज करायचा आहे. गाडीत केक ठेवायचा तिकीट तिथं जाऊन कापायचं. बाय. सो गाईज आता राजच्या घरी चाललो. हे कॅमेरा कुठं आहे तो? तर हे भावाला शुभेच्छा द्या. सो भावा 10Kच्या लाख शुभेच्छा. लाख शुभेच्छा. हॅलो अरे तू इथं पुढे आहे की पुढे आहे की मग मला शिवाय झालाय फोनवर. हे नाही चल सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज आपलं फायनली 10K फॉलोअर्स झालेले आहेत इंस्टाग्रामवर आणि लवकरच युट्यूबवर 10K लवकरच होय गाडी चालवायला स्वप्नील. सो गाईज मी म्हणत होतो आपलं 10K अरे थांब की बोलू दे की बेंच. सो गाईज आता झालं स्वतःच्या ब्लॉग मध्ये शिव्या झालाय गाईज. आता जरा फ्रस्ट्रेशन निघालं बाहेर. सो गाईज आपलं आता थांब रे इंस्टाग्राम वर 10K फॉलोअर झालेला आहे. तर आपलं आता नेक्स्ट टाइम आहे आपलं युट्यूब वर 10K सबस्क्रायबर करायचं. सो आपलं लवकरच सबस्क्रायबर्स बाय व्यवस्थित बोलते मी उगीच माझी नक्कल करू नका. सो गाईज आपल्याला कायम असं सपोर्ट करत राहावा. आपले कायम काहीतरी युनिक कॉन्टेंट असते तो आणि पण माहिती आहे. सो काय नसतं बाय उगीच फॉलो करतात काय. सो गाईज आता आम्ही सगळे एकत्र आलोय. आपल्यासोबत प्रसाद, प्रणव, इकडे समोर स्वप्नील गाडी चालवायला पहिल्यांदा दिल्या लागला इकडे तिकडे करा आणि इकडे साईडला दक्ष बसलाय. सो गाईज आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण माहित नाही आम्हाला फोन करून विचारायला रामलिंग कुणीकडे आहे. सो गाईज मला इथले जास्त काय लोकेशन माहित नाही आहेत कारण मी जास्त फिरत नाही. सो आय एम इंट्रोवर्टेड गाईज. सो गाईज आता आम्ही चाललोय रामलिंगला. काय असं डिसाईड नाही गाईज की असं जाणारच आहे म्हणून काय सांगता येत नाही काय काय होऊ शकते ब्लॉग मध्ये. सो स्टे ट्यून फॉर इट गाईज अँड बाय. स्वप्नील केवढं हे होऊन काय म्हणतात ते नाही डेडिकेशन नाही आकडून गाडी चालवायला बघ की मर्दा मुलांना तुझ्यापेक्षा चांगलं चालवतात रे. तुझं माहिती आम्हाला कुणाचं बाय ती मुलगी परवा दिवशी माझ्या आपल्या मागणी आली ती पण काय खरं सांग अरे काय भावा स्वप्नील तुला वाटतंय मी कुठल्या पोरगी मागणं ते नाही सांगत झाले हे नाही बाय ती पोरगी माझ्या पुढे नाही भावा तिच्या माग आहे तिच्या पुढे गाडी मारली ती मागेच येणार नाही मग बाय ती कॉम्पिटिशन काय ते कॉम्पिटिशन जरा खणले ती कॉम्पिटिशन करायला ते आपल्यासोबत म्हणजे कोण फास्ट पळवते मग पळवाय नको मेल इगो गाईज. चला आलं ए इथनं जायचं होतं रे हा तसं मला माहिती रामलिंगला कधी गेलं नाही रे.
चला जाऊया चला. सो गाईज आता आम्ही तर रामलिंगच्या निम्म्या रस्त्यात आलोय आणि बघा इथं जरा रस्ता खराब आहे, ऑफ रोडिंग आहे आणि ह्या गाडीला ऑफ रोडिंग जरा चालणार नाही असं चालतंय पण रिस्क नाही. सो गाईज आता इथून कनी पुढे गेल्यावर दक्ष काय आहे तुमचं इथनं पुढं हा. सो गाईज यांचा इथं पुढं प्लॉट आहे, ओपन प्लॉट आहे तो आता आम्ही बघायला आलोय. इथं फार्म हाऊस त्यांनी बांधणार आहेत असं म्हणत आहे दक्ष. सो बघा इथं हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बघा ह्याच्यात गाडी 100% अडकली असती. कट होते रे, पत्रा कट करशील तू. ए बहुत जागा चांगली आहे की नाही शेवटी काय मला काय एवढी गरज नाही. चला तो गाईज हा प्लॉट आहे इकडं असा चौकोनी प्रॉपर रेक्टँग्युलर. हा इथे यायला लागते गाईज, जरा आता आहे पण सेफ आहे सेफ आहे. सो असा विषय झालाय गाईज. आता इथून आम्ही डायरेक्ट रामलिंग इकडे आहे ना. हा सो गाईज इकडे रामलिंग आहे, हा ते डोंगर आहे. सो लेट्स गो गाईज. आता आम्ही प्लॉट बघितलाय, आता चाललो परत गाडीकडे. यार वी गो भांडण ए बारक्या पोरांना द्यायचं नसतं रे. ए 500 द्या मिटून घ्या. ए स्वप्नील अरे आवर की इथं भांडणं चालू आहे, तुझं काय चाललंय तिकडं. प्लॉट बघायला गेलो तिकडे. प्लॉट उतरला एवढा दोघं बी उतरा, मी कोण म्हणलं परवा म्हणला नाही तोंड बोलू नका कुठं आपण जायचं नाही. हळी बा फाटा लागला इकडं आमची म्हणा. त्याला काय नाही रे, त्याला सट्टी बाबा इकडे बघ कुपात झाला खवाय सरळ गेली नाही इकडे. अरे डेंजर विषय आहे काय त्यांचा. पण तो वळवत नाही रे, वळत नाही गाडी. इकडे बघ जरा चिकन ब्राऊन मंडे. आऊच ते व्हिडिओ बघितलास काय याचा. कुठला आवाज यूज असलं काय बघत नाही आम्ही. हॅलो आवाज यूज काय म्हणू नको भावा. ते साळुंके म्हणून कोणतर पोस्टरला त्यांचा फोन आलेला मला, पॅन कार्ड आले पण घर चला पॅन कार्ड नंतर नाही घ्या, गाडी माग घ्या. चल तुला जमते का नाही बघ ना, मी घेतो. चालू चालू आडनाव कसा बा, आडनावात दम लागतो. नेम आणि सर नेम तुला रील टाकल्या बघितलास का. सो गाईस मी कसा दिसायला म्हणजे जरा सांगा कमेंट मध्ये. दक्ष समोर मी जरा फिका दिसला सोडा, ते एक वेगळी गोष्ट आहे. जरा घे की दोघांना प्रेम मध्ये नाही चांगले भावा. आता आली मी स्नॅप पगलू आता दिसणार नाही. सो गाईज मी जिमला गेलतो. कॅमेरा फ्लिप करायलेत ना. नाही हे काय सॅमसंग आहे. अरे पुढचं चाक पण फिरते. 4x4 आहे. हा काय रे माहित नव्हतं तुला. नाही माहित मला. 4x4 आहे. होय चला की ऑफ रोडिंगला जरा. हरगले बघा एसी म्हणल्यावर. बाय आपल्याला गार लागते सगळं, गरम काय चालत नाही. हॉट नाही कोल्ड हॉट पाहिजे आता. चला 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 प्रणव चला. त्याला स्प्रे मारून करायचं. केस सेट रे, केस कॅमेरावर उठले पाहिलं. गाईज पोचलोय वाटतं आम्ही इथं. आता पुढे जरा काय तर दिसा लागले. बघा स्वप्नीलनं आता देवासाठी नारळ
फुलं कापूर कापूर काय असेल ते सगळं घेतलाय. कारण देव तुला भावाचं- प्रसन्न होणार 100%. प्रसन्न होणार म्हणजे भावाचा आमच्या इंस्टाग्रामला 10K सबस्क्रायबर फॉलोअर झाला. इथनं सुरुवात तुझी. सो गाईज आता स्वप्नीलचं लवकर लग्न होऊन दे असे. भावाचं 10K उद्या युट्यूबला सुद्धा हीच आमची इच्छा आहे. हा ते काय होणार हो, तुमचं घर लग्न करून घ्या की त्याचं काय. लग्न होणार की आता कुठाला काय सांगू? चला गाईज इकडे आपलं इकडं आहे ना काय वाट. चला काय जाऊ काय एलिफंट आहे. एलिफंट. सो गाईज बघा इथं पहिला पाय धुवायचं असते देवाला जायच्या आधी, पवित्र होऊन जायचं असते. सो टेक केअर ऑफ इट गाईज. काय नाही स्वप्नील. आपण पवित्र आहे ह्याचं काय तिकडं भावा ते तू पवित्र आहेस माहित आहे, सगळ्या ब्लॉगला माहित आहे तू पवित्र. उठ म्हण याला काय पवित्र नाही बा, ह्यो पवित्राच्या वरचा आहे. चला पाय धुवून घेऊया. नाही बघा असं मंदिर आहे. व्हिडिओ करायला चालत नाही तरी केलं. इथं काय पाणी आहे मध्येच. आता दर्शन घेतल्यावर कळालं की हे जे मंदिर आहे हे रामकाळी मंदिर आहे. तेव्हा रामाचं राज्य होतं त्यावेळीचं मंदिर आहे. आणि आतून खूप मस्त आहे गायचं बघा. इथं हे जे पाणी आले ना सगळं बाहेर ते तिथून आतनं आले. आणि आत हा देवारच सगळं आत पाणी. किती वर्ष झाले टपकाले? काय 12 महिने 12 महिने 12 वर्ष काय. 12 महिने काय कासू कुठं आहे? महालक्ष्मी मंदिर म्हणजे कधी पण येतो तिथं आहे तेवढं जेवढं आता पाणी आहे तेवढं आहे. खूप मस्त वाटलं काय आत दर्शन घेऊन, मन प्रसन्न झालं. इथं पण एक मंदिर आहे. सो चला काय माहिती आहे का तुला रहस्य इथलं, कारण मी पहिल्यांदा आले या मंदिराला. चालते चल चालतंय या. सो गाईज आता आपण इथून वर चाललो आहे. मस्त वाटलं गाईज दर्शन घेऊन महादेवांचं. इथं होय मन शांत झालं, मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. सो लेट्स गो गाईज. आता आपण इकडे वर चाललो बघायला काय काय आहे. सो स्टे ट्यून बाय. जुनं बांधकाम आहे, दगडी बांधकाम. 5:30 वाजता काय करायला चाललाय? जिमला. घ्या यांची घ्या वाट बघतो मी जिम मध्ये या. अरे तिथं तर जावा रे, ते पण होईना तुमचं. बाय याला किती वेळा मला का नाही सांगितलंय फोन कर, काय याला फोन केलो. राजा आज बरं वाटतं ना मला. हे आज जरा उठाय मला पण केलाय. जिम जायचं का आपण? मला बी करतोय रे. कुठं जायचं? पापदाच्या टोळीला जाऊया आपण. काय म्हणजे सांग, एक महिनाभर पापाचा याद करा म्हणजे काय, एक महिनाभर पापाचा याद करा म्हणते. मग गणन लावलाय तिकडे जाणार म्हणते. जरा पहिला तोंड बघ. कन्सिस्टन्सी इंस्टावर कन्सिस्टन्सी नाही त्याची आणि जिम वर ठेवतोयस. तेवढं तर कर रे, चालू तर कर. चला आता स्वप्नीलनं एक चांगली सजेशन दिलाय. काय म्हणालता की 10K झाला तुझं काय तर गरिबांना दान करूया. तर दक्षाचं काय म्हणणं आहे? लेफ्ट साइडला घेऊ बसणार, राईट साइडला घेऊ. लेफ्ट अँड राईट म्हणजे बस हात त्याला नाही, जेवत्याला हाताने वेगळा हात देते. पण बस की एकदा तसं असं काय स्वप्नील तुझी आयडिया फ्लॉप झाली भाऊ. आयडिया चांगल्या आणि 2 परत फ्लॉप आहे. काय बघा फोटो काढायला चालू आहे इथं. अरे कोण काढाली कर? तू काय मिनी ब्लॉग चालू केलास काय? त्याच्यातून चालू केलाय की माहित नाही. डोळ्यात पाणी तर भर. पाणी गेले जरा केक आणलाय बिन सांगता हा प्रणव. तुझं प्रेम आहे ते सर. संध्याकाळी देणार ना हो. गाणे
फोटो नंतर काढतो की ते खाल्ला उड्या ओय खाऊ नको ते खाऊ नको फोटो काढा हो ना काही विषय नाही ए खाऊ नको ते सो गाईज सगळी पोरं सेलिब्रेट केली आम्ही सगळी 10K सो थँक्यू सो मच सगळ्यांना एक्सपेक्टेड सेलिब्रेशन झालेलं आहे मला माहित पण नव्हतं यांनी केक आणलेला सगळ्यांनी ब्लॉग आहे की ब्लॉग मध्ये केले की स्टार्टिंगला केला वाटतं गाईज सगळं ऍड करा क्लिप खूप मस्त वाटलं गाईज मला मनापासून मस्त वाटलं असं कोण सेलिब्रेट केलं नव्हतं देणार आपल्याला सगळे देऊया की भावा चल काय पाहिजे ते हा काय पाहिजे नेमकं ते पण सांग आताच सो गाईज खूप मस्त वाटलं अँड थँक्यू सो मच गाईज फॉर दिस मला आता बोलायला शब्द नाहीत गाईज काय बोलू मला काय कळणार सो आता चला जाऊया गाडीकडे गाईज स्नॅपवर ब्लॉगिंग चालू आहे पन्नूची प्रणय दाखव जरा चला गाडी कुठं आहे समोर आहे चला कुठं जायचं आता हॉटेलला हॉटेल इकडे कुठलं चांगला आहे ना हॉटेल सांगलीला नको नको जा जैसे बालक गामा के हम गाईज उसाचा रस घेतलाय गाईज आम्ही आता इथं जरा गार व्हायसाठी रामलिंगच्या खाली इथं रस्त्याला तो आता प्रणव जरा वाढते झाला इथं नाही म्हणजे तुझ्यासाठी करते तेच काय नाही तुला तू तुझ्यासाठी बोललास काय तू बोललास तुझ्यासाठी करते ते. तुझं प्रेमच आहे ते. पाय प्रेम आपला आत नसते वर्ण नसते कुठं पेटत पण बर्फ नाही हो बर्फ इथं कुठं आला डोंगरात डोंगरात बरोबर हे घ्या सो गाईज आपण आता ज्यूस प्या हे काय चालायचं नाही मधनं बोला आणि मी आता घरी आलोय आता म्हणजे 1 तास झाला मस्तपैकी जेवण आता बाहेर इथं बसलोय आणि इथून आमच्या गल्लीतून आता पालखी गेल्या विठ्ठलाची सो हा टिक्का त्याचाच लावला आहे सो गाईज खूप खूप धन्यवाद आहे फॉर सपोर्टिंग मी आपले 10K लवकरच कंप्लीट झाले माझं एक्सपेक्टेशनपेक्षा जास्तच सो गाईज थँक्यू सो मच फॉर इट अँड आय एम सो मच ग्रेटफुल फॉर यू दॅट्स ऑल गाईज आता काय पुढचे प्लॅन जरा कॅन्सल झालेले आहेत जरा शूटला जायचं होतं आत्ता आणि ते कॅन्सल झाले सो थँक्यू फॉर द सपोर्टिंग गाईज दॅट्स ऑल आय वॉन्ट टू टेल यू ऑल आणि आपले यूट्यूबवर पण लवकर सबस्क्रायबर 5,000 वरनं 10,000 असं मेन टार्गेट ठेवलेलं आहे सो आता परसाद आला आहे सो थँक्यू सो मच गाईज अँड कीप सपोर्टिंग लविंग अँड बाय